आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नाशिकचं जे विमानतळ आहे या विमानतळाच्या विस्तारीकरणाची नांदी त्याच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण केली आहे। एक काळ असा होता की विमानतळ एक लक्झरी होती किंवा काही विशिष्ट लोकांकरता उच्चभ्रू लोकांकरता विमानतळ तयार होतात अशा प्रकारचा समज देखील होता। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये विमान सेवेचं विस्तारीकरण केलं आणि त्या माध्यमातून उद्योग असेल व्यापार असेल याच्या सहित तर सामान्य माणूस देखील आज हळूहळू विमान सेवेचा फायदा घेऊ लागला आणि विशेषतः मोदीजींनी जे सांगितलं होतं उडान सारखी जी स्कीम सुरू केली की हवाई चप्पल घालणारा हा हवाई जहाजमध्ये उडाला पाहिजे अशा पद्धतीचा जो विचार मोदीजींनी मांडला होता तो हळूहळू आज वास्तविकतेत येताना आपल्याला पाहायला दिसतोय। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज औद्योगिक प्रगतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते विमानतळ आहे। जिथे विमानतळ आहे तिथे उद्योग जात आहेत, जिथे विमानतळ आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकी होत आहेत आणि म्हणून आता गुंतवणुकीकरता विमानतळ हे एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं अत्यावश्यक अशा प्रकारचं एक साधन झालंय। खरं तर आमचं नाशिक हे अतिशय स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचं शहर आहे। एक प्रचंड मोठा या ठिकाणी पौराणिक आध्यात्मिक असा इतिहास या शहराला लाभलेला आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभाकरता तर प्रसिद्ध आहेच, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांनी मोठा काळ या ठिकाणी वनवासामध्ये वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आणि श्री हनुमानजींच्या एक प्रकारे जन्मस्थळी म्हणून या ठिकाणी आपण या संपूर्ण परिसराकडे पाहतो आणि म्हणूनच एक आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट असलं पाहिजे ही अतिशय काळाची गरज आहे। कुंभमेळा तर आहेच, कुंभमेळ्याकरता मोठ्या प्रमाणात नागरिक येणारच आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आपण देशामध्ये जे सांस्कृतिक पुनरुत्थान पाहतोय त्या पुनरुत्थानामुळेच आपण बघितलं की नुकतंच प्रयागराजला झालेला जो कुंभ आहे या कुंभमेळ्याने सर्व रेकॉर्ड तोडले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक पोचले। कदाचित प्रत्येक घरातलं कोणी ना कोणी त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न केला आणि जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक मेळा अशा प्रकारे त्या कुंभमेळ्याचं जगाने वर्णन केलं आणि म्हणूनच आज जी काही हे सांस्कृतिक पुनरुत्थान आहे त्या पुनरुत्थानाच्या माध्यमातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा जो आमचा कुंभमेळा आहे तोही 2015 पेक्षा किमान 8 ते 10 पट जास्त भाविक या ठिकाणी येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने